Hello everyone. In standard 12 subject biology, topic respiration and circulation. In this topic, in last video we are going to discuss here about the circulation in human being. Here in previous video we are going to discuss here about blood corpuscles, and in this white blood corpuscles and granulocytes, the type of WBCs are granulocytes. Up to these points in previous video we are discussed. In today's video we are going to discuss here about agranulocytes. Agranulocytes are about 28% of total WBCs. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण WBCचा जो दुसरा प्रकार आहे, म्हणजे दुसरा टाईप आहे, तो म्हणजे अग्रॅन्युलोसाइट. अग्रॅन्युलोसाइट या शब्दाचाच अर्थ आहे की त्याच्यामध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात. आणि हे अग्रॅन्युअल्स जे आहेत, अग्रॅन्युलोसाइट्स, हे 28% टोटल WBC पैकी 28% हे अग्रॅन्युलोसाइट असतात. Cytoplasm of these leukocytes is without granules. मीन्स या ग्रॅन्युल्समध्ये, म्हणजे या WBCजमध्ये, व्हाईट ब्लड कार्पुसल्समध्ये, त्याच्या सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट असतात. दे आर फॉर्म्ड फ्रॉम लिम्फॉइड स्टेम सेल्स. ते लिम्फॉइड स्टेम सेलकडून तयार होतात. अँड कॅन बी डिव्हाइड बाय मायटोसिस. आणि मायटोसिस या सेल डिव्हिजन पद्धतीनं ते डिव्हाइड होत असतात. न्यूक्लिया ऑफ अग्रॅन्युलोसाइट आर लार्ज इन साईज. अग्रॅन्युलोसाइटचे न्यूक्लियस मात्र आकाराने मोठे असतात, पण त्यांच्यामध्ये लोब्युल्स नसतात, म्हणजे लोब्युलेटेड न्यूक्लियस नसतो. त्यानंतर दे आर ऑफ 2 टाईप्स अग्रॅन्युलोसाइट. आता ह्या अग्रॅन्युलोसाइटचे 2 प्रकार आहेत, एक लिम्फोसाइट आणि दुसरा आहे ते मोनोसाइट. लिम्फोसाइट्स जे आहेत, lymphocytes are smallest of all WBCs and have a large spherical nucleus. लिम्फोसाइट्स जे आहेत ते आकाराने लहान असतात, कारण सगळ्या WBCच्या प्रकारांमध्ये आपण पाहिलं म्हणजे इओसिनोफिल, बेसोफिल्स, तर यापैकी न्यूट्रोफिल्स, यापैकी लिम्फोसाइट्स जे आहेत ते सगळ्या WBC पैकी या आकाराने अतिशय लहान असतात. हॅव अ लार्ज स्पेरिकल न्यूक्लियस. त्याच्यामध्ये न्यूक्लियस जो आहे तो आकाराने मोठा आहे. दे कन्स्टिट्यूट अबाउट 25 to 30% ऑफ टोटल WBCs. आणि एकूण WBCs पैकी फक्त यांची संख्या ही 25 ते 30% एवढीच असते. डिपेंडिंग अपॉन द फंक्शन देअर आर 2 टाईप्स ऑफ लिम्फोसाइट्स आर प्रेझेंट. म्हणजे एकूण त्याच्या कार्यानुसार लिम्फोसाइटचे 2 प्रकार आहेत, एक बी लिम्फोसाइट आणि टी लिम्फोसाइट. बी लिम्फोसाइट जे आहेत मॅच्युअर इन बोन मॅरो, म्हणजे हे बी लिम्फोसाइट बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होतात. अँड आर रिस्पॉन्सिबल फॉर अँटीबॉडी प्रोडक्शन ऑर ह्युमरल इम्युनिटी. इट इज अ हायली स्पेसिफिक अँटीजन अँटीबॉडी इम्युनिटी ऑफ टी लिम्फोसाइट्स मॅच्युअर इन थायमस. म्हणजे बी लिम्फोसाइट जे आहेत ते बोन मॅरोमध्ये मॅच्युअर होतात आणि तेच अँटीबॉडी प्रोडक्शनसाठी ते रिस्पॉन्सिबल असतात, म्हणजे ते कारणीभूत असतात. अँटीबॉडी प्रोडक्शन म्हणजेच आपल्या ह्युमन बॉडीमधली ह्युमरल इम्युनिटी तयार होते. इट इज अ हायली स्पेसिफिक अँटीजन अँटीबॉडी इम्युनिटी. हा ह्युमन बॉडीमधला हायली स्पेसिफिक अँटीजन अँटीबॉडी इम्युनिटी तयार करणारे टी लिम्फोसाइट जे आहेत, तर ते टी लिम्फोसाइट हे थायमसमध्ये तयार होतात. आता थायमस ही ग्लँड आहे, त्या थायमसमध्ये हे टी लिम्फोसाइट तयार होतात. अँड दीज आर रिस्पॉन्सिबल फॉर सेल मिडिएटेड इम्युनिटी. म्हणजे हे सेल मिडिएटेड इम्युनिटीसाठी रिस्पॉन्सिबल असतात. सेल मिडिएटेड म्हणजे प्रत्येक सेलमधून असणारी रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी हे टी लिम्फोसाइट रिस्पॉन्सिबल असतात. यानंतर हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, मेमरी टी सेल्स, सप्रेसर टी सेल्स आर 4 मेन सब टाइप्स ऑफ टी लिम्फोसाइट.
म्हणजे हे जवळजवळ हेल्पर टी सेल्स, किलर टी सेल्स, मेमरी टी सेल्स आणि सप्रेसर टी सेल्स हे टी लिम्फोसाईट्सचे महत्त्वाचे 4 प्रकार आढळून येतात. यानंतर अग्रॅन्युलोसाईटचा पुढचा प्रकार आहे तो म्हणजे मोनोसाईट्स. आता आपण या दोघांचंही स्ट्रक्चर पाहिलं तर आपण इथं पाहतोय की हे लिम्फोसाईट आणि मोनोसाईटचं जे स्ट्रक्चर आहे आपल्याला इथं समोर दिसतंय की यामध्ये आपण बघतोय की हे लिम्फोसाईट आहे आणि हा भाग आहे तो मोनोसाईटचा. म्हणजे हे स्ट्रक्चर लिम्फोसाईटमध्ये बघितला तर न्यूक्लियस हा आकाराने मोठा आहे आणि मोनोसाईटमध्ये सुद्धा आपण बघितलं तर हा न्यूक्लियस हा किडनी शेप्ड आहे आणि याच्यामध्ये सायटोप्लाझममध्ये ग्रॅन्युल्स अब्सेंट आहेत म्हणून हे अग्रॅन्युलोसाईट असं आपण ह्याला म्हणतो. मोनोसाईट आकाराने मोठा दिसतोय आणि त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे ते न्यूक्लियससुद्धा किडनी शेप्ड अशा पद्धतीनं दिसतं. मोनोसाईट्स आर द लार्जेस्ट ऑफ ऑल द WBCs. संपूर्ण WBCsपैकी मोनोसाईट्स हे आकाराने खूप मोठे असतात. इट्स न्यूक्लियस इज लार्ज अँड बिन ऑर किडनी शेप्ड. त्याचा न्यूक्लियस जो आहे तो आकाराने मोठा असतो आणि किडनी शेप्ड असतो. दे फॉर्म 3 to 5% ऑफ WBCs. हे जवळजवळ 3 ते 5% एवढेच WBCमध्ये 3 ते 5% एवढे मोनोसाईट असतात. दीज आर ॲक्टिवली मोटाईल म्हणजे ते खूप ॲक्टिवली हालचाल करत असतात अँड गिव्ह राईज टू मॅक्रोफेजिस. आणि हे एक प्रकारे मॅक्रोफेजिसचं कार्य करतात. मीन्स इट कॅन इंगल्फ द फॉरेन हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स. दे आर मेनली फॅगोसायटिक आणि म्हणूनच आपण यांना फॅगोसायटिक इन नेचर म्हणतो. मीन्स दे आर डिस्ट्रॉयड अँड इंगल्फ द फॉरेन पार्टिकल्स, फॉरेन हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड डिस्ट्रॉय द बॅक्टेरिया. आणि शिवाय बॅक्टेरियांना पण नष्ट करतात. अँड डेड अँड डॅमेज्ड टिश्यू बाय फॅगोसायटोसिस. आणि डेड झालेले टिश्यू किंवा डिके झालेले, डॅमेज झालेले टिश्यू जे आहेत तर त्यांना नष्ट करण्याचं काम हे मोनोसाईट्स करत असतात. आणि म्हणून मोनोसाईटमध्ये त्याचं मेन फंक्शन आहे इट कॅन परफॉर्म फॅगोसायटोसिस. म्हणजे फॅगोसायटोसिस हे फंक्शन त्याचं पूर्ण कार्य करत असतं. नेक्स्ट यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ब्लड कार्पुसल्सचा थ्रम्बोसाइट्स. थ्रम्बोसाइट्स या शब्दाचा दुसरा अर्थ आहे प्लेटलेट्स. थ्रम्बोसाइट्स आर सेल्युलर फ्रॅगमेंट्स. थ्रम्बोसाइट्स जे आहेत ते सेल्युलर फ्रॅगमेंट्स आहेत. फॉर्म्ड फ्रॉम द लार्ज सेल्स कॉल्ड मेगा कॅरिओसाइट्स. ह्याच्यामध्ये हे थ्रम्बोसाइट जे आहेत हे सेल्युलर सेलनी बनलेले तुकडे आहेत की ज्याचे मोठे तुकडे मिळून मेगा कॅरिओसाइट तयार होतात. मेगा मीन्स मोठे. हे मेगा कॅरिओसाइट्स दीज आर प्रोड्युस्ड इन बोन मॅरो. हे सुद्धा आपल्या बोन मॅरोमध्ये तयार होतात. दे आर व्हेरी स्मॉल ओव्हल शेप्ड सेल. आकाराने अतिशय लहान, ओव्हल म्हणजे अंडाकृती असतात. विदाऊट न्यूक्लियस, पण त्यांच्यामध्ये न्यूक्लियस नसतो. नॉर्मल काउंट ऑफ थ्रम्बोसाइट्स इन ह्युमन ब्लड इज अबाउट 2.5 to 4.5 lakh पर क्युबिक मिलीमीटर ऑफ ब्लड. आपण थ्रम्बोसाइट्स ह्युमन ब्लडमध्ये जर थ्रम्बोसाइटची रेंज बघितली तर याचा नॉर्मल काउंट आहे. म्हणजे याचं मापन असं आहे की तो 2.5 ते 4.5 म्हणजे 2.5 ते 4.5 लाख पर क्युबिक मिलीमीटर. म्हणजे प्रति क्युबिक मिलीमीटरला हे 2.5 ते 4.5 लाखाने असतात. इफ नंबर ऑफ थ्रम्बोसाइट डिक्रीजेस दॅन नॉर्मल म्हणजे ह्या नॉर्मल व्हॅल्यूपेक्षा जर ही संख्या कमी झाली तर त्या कंडिशनला आपण थ्रम्बोसायटोपेनिया असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, याच्यावरती आपल्याला 1 मार्काचा प्रश्न असू शकतो की राईट द मिनिंग ऑफ थ्रम्बोसायटोपेनिया. थ्रम्बोसायटोपेनिया याचा अर्थ आहे थ्रम्बोसाइटो हे थ्रम्बोसाइट्स आहेत आणि पेनिया म्हणजे डिक्रीज होणे. मीन्स नॉर्मल रेंजपेक्षा जर थ्रम्बोसाइटची संख्या कमी होऊ लागली, डिक्रीज झाली, तर त्यामुळं जी कंडिशन तयार होते म्हणजे जो रोग तयार होतो तो म्हणजे थ्रम्बोसायटोपेनिया. या कंडिशनला दिस कंडिशन कॉजेस इंटरनल ब्लिडिंग. असं जर झालं
तर आतल्या आत काय होतं, ब्लिडिंग होतं. म्हणजेच ह्या कंडिशनला इंटरनल ब्लिडिंग होतं. म्हणजेच रक्त आतल्यात रक्त काय होतं, रक्त स्त्रवतं आणि त्याचा परिणाम इंटरनल ब्लिडिंग होतं आणि त्याचा परिणाम हा हेमरेज. म्हणजे काही ठिकाणी याच्यामध्ये इंटरनल ब्लिडिंगलाच आपण हेमरेज म्हणतो. प्लेटलेट्स सिक्रीट प्लेटलेट फॅक्टर्स विच आर इसेन्शियल इन ब्लड क्लॉटिंग. आणि म्हणून प्लेटलेट्स जे असतात म्हणजे थ्रम्बोसाइट्स, इट सिक्रीट प्लेटलेट फॅक्टर्स, त्याच्याकडून प्लेटलेट फॅक्टर सिक्रीट केले जातात की जे ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी इसेन्शियल असतात, गरजेचे असतात. दे ऑल्सो सील द रप्चर्ड ब्लड व्हेसल्स. हे रप्चर्ड म्हणजे ब्रेक झालेल्या ब्लड व्हेसल जे आहेत ते सील करण्याचं काम, म्हणजे ते बंद करण्याचं काम हे आपल्या थ्रम्बोसाइट्स करत असतात. अँड बाय फॉर्मेशन ऑफ प्लेटलेट प्लग, कारण त्याच्यापासून थ्रम्बस किंवा प्लेटलेट प्लग तयार होतो आणि ह्या प्लेटलेट प्लगकडून हे प्लेटलेट प्लग तयार होतो आणि वाहणारं जे ब्लड आहे ते थांबवलं जातं. दे सिक्रीट सिरोटोनिन, अ लोकल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर. आता याच्याकडूनच एक हार्मोन सिक्रीट होतो, तो म्हणजे सिरोटोनिन नावाचा हार्मोन, की हा एक प्रकारचा लोकल व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर म्हणून कार्य करतो. म्हणजेच त्या ठिकाणी ब्लड व्हेसलला कॉन्स्ट्रिक्ट करण्याचं काम हा सिरोटोनिन हार्मोन करत असतो आणि हा थ्रम्बोसाइट्सकडून सिक्रीट केला जातो. नेक्स्ट आपण इथे समोरच्या फिगरमध्ये पाहतोय की इथं ब्लड स्मिअर आहे. ह्या ब्लड स्मिअरच्या फिगरमध्ये आपण पाहतोय की आपल्याला हे राऊंड ओव्हल शेपड दिसत आहेत, हे RBC. त्यानंतर हे निळ्या रंगाचे किंवा व्हाईट आणि निळ्या रंगाचे दिसत आहेत, हे WBCs आहेत. म्हणजे आपण त्याला मिथिलीन ब्ल्यूनं स्टेन केलं आहे म्हणून ते WBC तसे निळ्या रंगाचे दिसतात. त्यानंतर प्लेटलेट्स म्हणजेच थ्रम्बोसाइट्स आपल्याला जागोजागी दिसत आहेत, हे डॉटच्या रूपामध्ये दिसत आहेत. हे प्लेटलेट्स हे क्लॉटिंग फॅक्टर्स आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये हे थ्रम्बोसाइट्स हे क्लॉटिंग फॅक्टर म्हणून काम करत असतो. तर यानंतर आपण पुढचा घटक पाहणार आहोत, तो म्हणजे ब्लड क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन ऑफ ब्लड. हिअर क्लॉटिंग ऑर कोॲग्युलेशन इज द प्रोसेस ऑफ कन्व्हर्टिंग द लिक्विड ब्लड इनटू अ सॉलिड फॉर्म. म्हणजे ब्लड क्लॉटिंग जे आहे, तर ब्लड क्लॉटिंग ही अशी प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये लिक्विड ब्लडचं कन्व्हर्जन हे सॉलिड फॉर्ममध्ये होतं. म्हणजे आता ॲक्च्युली ब्लड म्हटलं की तो द्रव अवस्थेत आहे, प्रवाही असतो, पण त्याचं जर रूपांतर तो घट्ट झाला म्हणजे तो कोॲग्युलेट झाला तर तो काय होतो, कोॲग्युलेट झाला म्हणजेच तो घट्ट होतो, म्हणजेच ॲक्च्युली तो सॉलिड फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो. धिस प्रोसेस मे बी इनिशिएटेड बाय कॉन्टॅक्ट ऑफ ब्लड विथ एनी फॉरेन सरफेस. ही प्रोसेस जी आहे ती ब्लडचा जेव्हा कुठल्याही फॉरेन सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट येतो, मीन्स इंट्रिन्सिक प्रोसेस ऑर विथ डॅमेज्ड टिश्यू एक्स्ट्रिन्सिक प्रोसेस. म्हणजेच ह्या ब्लडचा जेव्हा बाहेरील सरफेसशी फॉरेन सरफेसशी कॉन्टॅक्ट येतो किंवा एखाद्या डॅमेज्ड टिश्यू बरोबर, एखादा खराब झालेला टिश्यू असेल तर त्याच्याशी ह्याचा जेव्हा कॉन्टॅक्ट येतो तेव्हा ही प्रोसेस काय होते, इनिशिएट होते. तर या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व होताना इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक प्रोसेसेस जे आहेत ते इन्व्हॉल्व होताना इंटरॅक्शन ऑफ दिस व्हेरियस सबस्टन्सेस कॉल्ड क्लॉटिंग फॅक्टर्स बाय अ स्टेप वाईज ऑर कॅस्केड मेकॅनिझम. म्हणजे आता यामध्ये इंट्रिन्सिक आणि एक्स्ट्रिन्सिक प्रोसेसेस इन्व्हॉल्व होत असताना यांच्यामध्ये वेगवेगळ्या पदार्थांचे इंटरॅक्शन होत असतात. यामध्ये जे क्लॉटिंग फॅक्टर्स आहेत ते स्टेप वाईज मेकॅनिझमनी काय होतात, हे क्लॉटिंग फॅक्टर्सचं कार्य आपल्याला दिसून येतं. देर आर इन ऑल 12 क्लॉटिंग फॅक्टर्स नंबर्ड ॲज. एकूण हे क्लॉटिंग फॅक्टर्स जवळजवळ 12 प्रकारचे आहेत आणि म्हणून त्याला नंबर कसे दिलेले आहेत पहा. याच्यामध्ये जे नंबर दिलेले आहेत ते नंबर हे 1st to 12th. म्हणजे फॅक्टर याच्यामध्ये आपण पाहिलं तर फॅक्टर 1st to फॅक्टर 13th असे फॅक्टर्स आहेत. पण यातला फॅक्टर 6वा जो आहे इज नॉट इन ॲक्टिव्ह यूज. म्हणजे यातला फक्त एक अपवाद आहे की 6वा फॅक्टर जो आहे तो हा यूजमध्ये नाही आहे.
त्यामुळं इंटरॅक्शन ऑफ दीज फॅक्टर्स म्हणजे त्या 6वा फॅक्टर सोडून 1 ते 13व्या मधला 6वा फॅक्टर सोडला तर एकूण 12 फॅक्टर्स हे क्लॉटिंग फॅक्टर म्हणून आपण त्यांना यूज करतो. इंटरॅक्शन ऑफ दीज फॅक्टर्स इन अ कॅस्केड मॅनर लीड्स टू फॉर्मेशन ऑफ द एन्झाईम थ्रोम्बिन. आता यांचं इंटरॅक्शन जे आहे कॅस्केड मॅनरनं ह्या एन्झाईम थ्रोम्बिन तयार केला जातो. थ्रम्बोप्लास्टिन हा जो एन्झाईम थ्रम्बोप्लास्टिन हेल्प्स इन द फॉर्मेशन ऑफ एन्झाईम प्रोथ्रम्बिनेज. म्हणजे थ्रम्बोप्लास्टिन हा जो घटक आहे तो एन्झाईम प्रोथ्रम्बिनेज तयार करण्यासाठी मदत करत असतो. धिस एन्झाईम इनॲक्टिवेट्स हिपॅरिन. हा एन्झाईम हिपॅरिन इनॲक्टिवेट करतो आणि इट ऑल्सो कन्वर्ट्स इनॲक्टिव्ह प्रोथ्रम्बिन इनटू इट्स ॲक्टिव्ह थ्रम्बिन. आणि याच्यामुळं इनॲक्टिवेट्स हिपॅरिन इनॲक्टिवेट झाला की तो काय करतो इनॲक्टिव्ह प्रोथ्रम्बिनचं कन्व्हर्जन ॲक्टिव्ह थ्रम्बिनमध्ये करतो आणि यासाठी प्रोथ्रम्बिनेज हा एन्झाईम हेल्प करत असतो. नेक्स्ट थ्रम्बिन जो आहे यातला थ्रम्बिन कन्वर्ट सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रिनोजन इनटू इनसोल्युबल फायब्रिन. यातला थ्रम्बिन जो आहे तो सोल्युबल ब्लड प्रोटीन जो आहे सोल्युबल ब्लड प्रोटीन फायब्रिनोजिन त्याचं रूपांतर तो इनसोल्युबल फायब्रिनमध्ये करतो. फायब्रिन फॉर्म्स अ मेश. ह्याच्यातले जे फायब्रिन आहेत म्हणजे हे जे टिश्यू आहेत हे त्याच्याकडून एक मेश म्हणजे जाळं तयार केलं जातं विच प्लेटलेट अँड अदर ब्लड सेल्स आर ट्रॅप्ड टू फॉर्म द क्लॉट. आता यामध्ये फायब्रिनचं जे जाळं आहे त्याच्यासोबतच प्लेटलेट्स आणि इतर ब्लड सेल्स मिक्स होऊन ते ट्रॅप केले जातं आणि त्याच्यापासून एक क्लॉट तयार होतो म्हणजे त्याच्यापासून तयार होतो तो म्हणजे क्लॉट. ब्लड क्लॉटिंग ऑकर्स ॲज शोन इन द फॉलोइंग चार्ट. म्हणजे ब्लड क्लॉटिंग जो आहे तो आपल्याला इथं खालील जो फ्लो चार्ट दाखवलेला आहे त्या फ्लो चार्टद्वारे हा ब्लड क्लॉटिंग होत असतं. यामध्ये आपण पाहत आहे ऑब्झर्व द फ्लो चार्ट अँड डिस्कस द प्रोसेस. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक्स्ट्रिन्सिक पाथवे आणि इंट्रिन्सिक पाथवे. आपण पहिल्यांदा एक्स्ट्रिन्सिक पाथवेकडून जाऊया की डॅमेज टू टिश्यू आउटसाइड द व्हेसल. म्हणजे जर टिश्यू डॅमेज होऊन ते व्हेसल म्हणजे ब्लड व्हेसल्सच्या बाहेर आले म्हणजे ब्लड व्हेसल्समधून बाहेर आले ब्लड बाहेर आलं तर ते एक्स्ट्रिन्सिक पाथवेतून त्याची सुरुवात होते असं आपण म्हणूया. त्यानंतर त्याच्यामधून टिश्यू थ्रम्बोप्लास्टिन जो आहे तो टिश्यू थ्रम्बोप्लास्टिन काय होतो त्याचं कन्व्हर्जन इनॲक्टिव्ह फॅक्टर एक्स म्हणजे 10वा फॅक्टर इनॲक्टिव्ह असेल तर ही प्रोसेस होते. तर इनॲक्टिव्ह फॅक्टर एक्स म्हणजे हा 10वा फॅक्टर जर इनॲक्टिव्ह असेल तर काही वेळेला इंट्रिन्सिक फॅक्टर जर आपण बघितला एक्स्ट्रिन्सिक म्हणजे हे बाह्य फॅक्टर आहेत. इंट्रिन्सिक म्हणजे समजा आतून ब्लड व्हेसल्स डॅमेज झाल्या असतील ब्लड व्हेसल्स जर डॅमेज झाल्या तर त्याच्यामध्ये सुद्धा कॅस्केड ऑफ क्लॉटिंग फॅक्टर म्हणजे क्लॉटिंग फॅक्टर काय होतो कमकुवत झाला असेल तर इनॲक्टिव्ह फॅक्टर एक्स 10वा फॅक्टर हा इनॲक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं. पुन्हा आपल्याला हा 10वा फॅक्टर ॲक्टिवेटेड करावा लागतो आणि ॲक्टिवेट झाल्यानंतर प्रोथ्रम्बिनचं कन्व्हर्जन थ्रम्बिनमध्ये केलं जातं आणि हा थ्रम्बिन जो आहे तो फायब्रिनोजेनच्या सोबत त्याचं कन्व्हर्जन फायब्रिनमध्ये होतं आणि फायब्रिन झाल्यानंतर ब्लड क्लॉट व्हायला चालू होतो. ब्लड क्लॉट झाल्यानंतर जे पुढचं ब्लड लॉस आहे ते थांबवलं जातं आणि म्हणून हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. यानंतर नेक्स्ट पॉइंट इज अ हार्ट. हार्ट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. म्हणजे हृदय हा अतिशय महत्त्वाचा असा अवयव आहे की जो संपूर्ण शरीरामध्ये रक्ताचं परिवहन करत असतो आणि म्हणून हा एक अतिशय महत्त्वाचा असा पंपिंग ऑर्गन आहे. पंपिंग ऑर्गन म्हणजे शरीराच्या सर्व भागाकडून अशुद्ध रक्त आणणे आणि ते पुन्हा फुफ्फुसाकडे नेणे आणि फुफ्फुसाकडून शुद्ध रक्त तयार झालेलं शुद्ध रक्त जे आहे ते पुन्हा सगळ्या बॉडी पार्ट्सना पोचवण्याचं कार्य हृदय करतं आणि म्हणून हा अतिशय महत्त्वाचा असा पंपिंग ऑर्गन आहे आणि म्हणून याला असं म्हटलेलं आहे की इट इज द मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम.
इट इज रेडिश ब्राऊन इन कलर. याचा रंग जो आहे तो थोडासा रेडिश म्हणजे लालसर तपकिरी असा आहे. हा अतिशय हॉलो आहे. हॉलो म्हणजे आतून पोकळ आहे. मस्क्युलर ऑर्गन आहे. म्हणजे हार्टचं टोटल जे स्ट्रक्चर आपण पाहिलं तर त्याच्या मस्क्युलर म्हणजे टोटली मसलनी बनलेला आहे. आणि रफली द साईज ऑफ वन्स फिस्ट म्हणजे आपल्या हाताची मूठ जशी असते, आपल्या हाताची जी मूठ आहे या मुठीसारखं, म्हणजे ह्या आपल्या हाताची मूठ जेवढी असते तेवढं आपलं हृदय असतं असं म्हटलं जातं. मीन्स वन्स फिस्ट म्हणजे आपल्या हाताची मूठ जी आहे त्या एवढ्या आकाराचं आपलं हृदय असतं. इट्स ॲव्हरेज वेट इज अबाउट 300 ग्रॅम. ॲक्च्युली आपण बघितलं तर ह्याचं सरासरी वजन जे आहे ते 300 ग्रॅम हे मेल्समध्ये, पुरुषांमध्ये, तर 250 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम हे स्त्रियांमध्ये आहे. इट इज कोनिकल इन शेप म्हणजे आकाराने कोनिकल असतो, थोडासा त्रिकोणी असा. आणि लाईज इन मीडियास्टिनम म्हणजे हा बरोबर आपल्या छातीचा पिंजरा जो आहे म्हणजे रिब केज त्याच्या बरोबर सेंटरला म्हणजे समोरच्या व्हेंट्रल साईडला आपल्या मीडियास्टिनममध्ये हा प्रेझेंट असतो, म्हणजे त्याच्या आतल्या बाजूला हा असतो. इट इज द मीडियास्टिनम मीन्स इट इज द स्पेस बिटवीन टू लंग्स. दोन फुफ्फुसांच्या मधलं जी जागा आहे त्या जागेमध्ये आपलं हृदय लोकेट झालेलं असतं. इट इज ब्रॉडर ॲट अप्पर एंड. ॲक्च्युली आपण जर हृदयाचा शेप बघितला तर वरच्या सरफेसला म्हणजे आकाराने तो मोठा आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण इथं पाहतोय की आपल्या ह्युमन हार्टचं स्ट्रक्चर जे आहे ते आपण पाहिलं तर अप्पर सरफेस जो आहे याचा अप्पर सरफेस, तर ह्या अप्पर सरफेसला हा काय आहे आकाराने ब्रॉडर आहे. म्हणजे हा भाग बघितला तर हा पार्ट ब्रॉडर आहे आणि ह्याचा लोअर पार्ट बघितला तर तो काय आहे नॅरोवर आहे, म्हणजे निमुळता होत गेला आहे, शॉर्टर आहे. त्यानंतर आपला हृदय हे पंपिंग ऑर्गन असल्यामुळे त्याला आपण पाहतोय की अनेक व्हेसल्स याला जोडलेल्या आहेत. यानंतर ह्या स्ट्रक्चरचाच आपण काहीसा भाग जो आहे तर त्याच्यामध्ये जर आपण स्ट्रक्चर पाहिलं तर हार्टची वॉल कशानं बनलेली असते तर त्याचा लोअर एंड जो आत्ताच आपण पाहिला अप्पर एंड हा ब्रॉडर असतो आणि लोअर एंड जो आहे तो कोनिकल आहे. कोनिकल एंड जो आहे याचा तो स्लाइटली टिल्टेड टू द लेफ्ट साईड, थोडंसं लेफ्ट साईडला हा टिल्ट म्हणजे वक्राकार. अँड रेस्ट अबाव द डायफ्रॅम आणि डायफ्रॅमच्या थोडंसं वरती हा पसरट असतो. हार्ट इज इन्क्लोज्ड इन मेम्ब्रानस सॅक कॉल्ड पेरिकार्डियम. आपलं हृदय हे एका मेम्ब्रॅनस म्हणजे मेम्ब्रेननी तयार झालेल्या सॅकमध्ये झाकलेलं असतं, त्याला आपण पेरिकार्डियम असं म्हणणार आहे. पेरिकार्डियम. पेरिकार्डियम इज फॉर्म्ड ऑफ 2 मेन लेयर्स. हे पेरिकार्डियम 2 लेयरने तयार झालेलं असतं, आउटर फायब्रस अँड इन्नर सिरस पेरिकार्डियम. पेरिकार्डियमचे जे 2 लेयर आहेत, पुन्हा एकदा मी सांगते की पेरिकार्डियम हा 2 लेयरने तयार झालेला असतो. आउटर फायब्रस, यामध्ये आपण पाहिलं तर हार्टची जी वॉल आहे ह्यामध्ये आउटर लेयर म्हणजे ॲक्च्युली हार्टचं जे मेम्ब्रॅनस सॅक आहे त्याला आपण पेरिकार्डियम म्हणतो. आणि ह्या पेरिकार्डियममध्ये हार्टच्या जी वॉल आहे तर तिला आपण पेरिकार्डियम, आणि त्या पेरिकार्डियममध्ये एकूण 2 लेयर्स आहेत. त्या 2 लेयर्समध्ये हा जो दिसतोय आउटरमोस्ट पार्ट जो दिसतोय आपल्याला तो पार्ट म्हणजेच हा फायब्रस पेरिकार्डियम आहे. म्हणजे आउटर लेयर जो आहे यातला हा फायब्रस पेरिकार्डियमनी बनलेला आहे. आणि यामध्ये इन्नर लेयर जे आहेत, आतले जे लेयर आहेत, हे आतले लेयर्स जे दिसत आहेत आपल्याला, हे आतील लेयर्स जे आहेत ते सिरस पेरिकार्डियम म्हणून आपल्याला इथं पाहायला मिळतंय. आता हे बघा इथं आपल्याला आकृतीमध्ये दिसतं की हा पेरिकार्डियमचा जो भाग आहे तो आउटर लेयर जो आहे तो फायब्रस पेरिकार्डियमनं हा बनलेला आहे. आणि ह्याच्या आतमध्ये जे लेयर आहेत, आता इथं दिसतंय आपल्याला विसरल लेयर ऑफ सिरस पेरिकार्डियम. आणि पेरिकार्डियम हा सिरस लेयर जो आहे, त्यानंतर हा सिरस पेरिकार्डियमचाच परायटल लेयर आहे. म्हणजे हा व्हाईट कलरचा दिसतोय हा सिरस पेरिकार्डियमचा परायटल लेयर आहे. म्हणजे आउटर लेयर पेरिकार्डियमचा हा फायब्रस पेरिकार्डियम आहे आणि इन्नर जो लेयर आहे तो सिरस पेरिकार्डियमनं बनलेला आहे. यानंतर
ही जी next this heart wall and pericardium. Here the outer wall is a fibrous pericardium and inner wall is a serous pericardium. Here the serous pericardium is soft, moist and elastic. म्हणजे आतील सिरस पेरिकार्डियमची जी वॉल आहे ती अतिशय सॉफ्ट असते, मऊ असते, मॉइस्ट म्हणजे थोडंसं मऊ आणि इलॅस्टिसिटी त्याच्यामध्ये असते. म्हणजे ती वॉल जी आहे ती आतील वॉल ही इलॅस्टिक असते, कारण याच्यामुळंच हार्टचं जे पंपिंग आहे ते शक्य आहे. इट इज फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. ॲक्च्युली ही जी वॉल आहे ते आतून स्क्वॅमस इपिथेलियल सेलनी बनलेली आहे. अँड इट इज फर्दर डिव्हिजिबल इन टू 2 लेयर्स. त्याचे एकूण पुन्हा 2 भाग होतात, ते म्हणजे परायटल अँड व्हिसरल लेयर. परायटल लेयर म्हणजे कडेचा भाग आणि व्हिसरल लेयर म्हणजे त्याच्या आतील. परायटल लेयर अँड व्हिसरल लेयर ऑफ सिरस पेरिकार्डियम आर सेपरेटेड बाय अ पेरिकार्डियल स्पेस. हे दोन्ही लेयर्स जे आहेत ते सिरस पेरिकार्डियममध्ये एकमेकांपासून सेपरेट झालेले असतात आणि ते सेपरेट झाल्यानंतर तिथं जो स्पेस तयार होतो त्याला आपण पेरिकार्डियल स्पेस असं म्हणतो. धिस स्पेस इज फिल्ड विथ पेरिकार्डियल फ्लुइड. आता या दोन्ही लेयरच्या आतमध्ये जो फ्लुइड आहे म्हणजे जो स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जे फ्लुइड आहे ते फ्लुइड जवळजवळ 50 मिली इतकं फ्लुइड आहे की जे फ्लुइड हे शॉक ॲब्सॉर्बर म्हणून काम करतं. शॉक ॲब्सॉर्बर म्हणजे बाहेरून कुठलेही धक्के वगैरे जे छातीवरती येतात म्हणजे हृदयावरती येतात ते बाहेरच्या बाहेर ॲब्सॉर्ब करण्यासाठी हा सिरस पेरिकार्डियममध्ये असलेला जो फ्लुइड आहे तो फ्लुइड हे कार्य करतो. अँड प्रोटेक्ट द हार्ट फ्रॉम मेकॅनिकल इंजुरी. आणि हृदयाला कुठलाही बाहेरून येणारा धक्का म्हणजे कुठलीही इंजुरी पोचवली जात नाही आणि म्हणून बाहेरच्या बाहेर ते थांबवण्याचं कार्य, बाहेरून येणारे जे धक्के आहेत ते थांबवण्याचं कार्य, ते बाहेरच्या बाहेर ॲब्सॉर्ब करण्याचं काम हे सिरस फ्लुइड करत असतं. देन पेरिकार्डियल फ्लुइड करतं आणि त्यानंतर इट ऑल्सो कीप्स द हार्ट मॉइस्ट. आणि याचा आणखीन एक उपयोग असा आहे की यामुळे हार्ट नेहमी मॉइस्ट राहतं, सॉफ्ट राहतं अँड ॲक्ट ॲज अ लुब्रिकंट. आणि हा लुब्रिकंट म्हणजे वंगणासारखं याचं काम राहतं, कारण सतत हार्टची पंपिंग ॲक्शन चालू असते आणि म्हणून एक लवचिकपणा जो आहे तो लवचिकपणा याच्यामध्ये चालू राहतो. आणि हा टोटली हे हार्ट वॉल आणि पेरिकार्डियम जे आहे ते त्यातला लवचिकपणा जो आहे, सतत जी हालचाल आहे ती हालचाल होण्यासाठी हे पेरिकार्डियल फ्लुइड नेहमी हार्टला मदत करत असतं. आता याच अनुषंगाने पुढचा घटक आहे तो म्हणजे हार्ट वॉल. म्हणजे हृदयाची जी मसल्स आहेत, हृदयाची जी काय आपण म्हणतो वॉल आहे, ती हृदयाचं जे लेयर आहे ते कशाने बनलेलं आहे, हार्ट वॉल नेमकी कशा आहे, म्हणजे हृदयाची जी भिंत आहे ही कशाची तयार झालेली आहे. तर हार्ट इज अ मिसोडर्मल इन ओरिजिन. आपण पाहिलं तर एकूण एम्ब्रियॉनिक स्टेजमध्ये एकूण 3 जर्म लेयर असतात. आउटर इक्टोडर्म, मिझोडर्म आणि इन्नर इंडोडर्म. त्यातला मिझोडर्म जो आहे तो मिझोडर्ममधून हार्ट ओरिजिनेट झालेला असतो. इट्स वॉल इज फॉर्म्ड ऑफ 3 लेयर्स. त्याचे वॉल जे आहे ते त्याच्यामध्ये एकूण 3 लेयर्स असतात. म्हणजे आउटर इपिकार्डियम म्हणजे ॲक्च्युली हार्टचे जे आपण म्हणूया की हार्ट तयार होत असतानाच मी आत्ताच बोलले जसे की 3 लेयर्सनी जर्म लेयर्स जे असतात तर त्याच्यामध्ये आउटर इपिकार्डियम, तर हार्टमध्ये सुद्धा त्याचे वॉल जे आहे त्याच्यामध्ये एकूण 3 लेयर्स असतात. आउटर कवरिंग जे आहे त्याला इपिकार्डियम म्हणतो, मिडल जे आहे मधला तो मायोकार्डियम आणि इन्नर वन जो असतो तो इंडोकार्डियम. म्हणजे हार्टशी रिलेटेड आहे म्हणून आपण ह्याला कार्डियम हा शब्द वापरतो. म्हणून हार्टच्या वॉलचे सुद्धा 3 लेयर आहेत आणि ते 3 लेयर म्हणजे बाहेरची जी लेयर आहे ती इपिकार्डियम. इपी मीन्स अबाव, बाहेर, आउटर. अँड मिडल मधलं जे आहे ते मायोकार्डियम आणि आतील आहे ते इंडोकार्डियम. इपिकार्डियम इज थिन. ह्यातलं इपिकार्डियम जे आहे ते थिन आहे, पातळ आहे. अँड फॉर्म्ड बाय अ सिंगल लेयर ऑफ फ्लॅट स्क्वॅमस इपिथेलियम. ते एका सिंगल फ्लॅट चपट्या अशा इपिथेलियल स्क्वॅमस इपिथेलियमनं बनलेला आहे. त्यानंतर मायोकार्डियम जो आहे तो मायोकार्डियम हा मिडल थिक लेयर आहे. मिडल म्हणजे मधला जो आहे
तो मायोकार्डियम हा थिक लेअर जो आहे तो कार्डियक मसलचा थिक लेअर आहे आणि इंडोकार्डियम जो आहे तो एक सिंगल थिन लेअर फॉर्म्ड ऑफ स्क्वॅमस इपिथेलियम. हा इंडोकार्डियम जो आहे तो स्क्वॅमस इपिथेलियमनं बनलेला आहे. द इपिकार्डियम अँड इंडोकार्डियम आर प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन. ह्यामधले जे इपिकार्डियम आणि इंडोकार्डियम जे आहेत ते प्रोटेक्टिव्ह इन फंक्शन म्हणजे ते संरक्षणासाठी असतात, म्हणजे एक प्रकारे प्रोटेक्शन करतात. वेअर ॲज द मायोकार्डियम इज रिस्पॉन्सिबल फॉर कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन ऑफ हार्ट. आणि मायोकार्डियम जो आहे तो मायोकार्डियम हा हार्टचं जे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशनची जी ॲक्टिव्हिटी आहे ते करण्यासाठी हा मायोकार्डियम रिस्पॉन्सिबल असतो आणि म्हणून हार्ट सतत पंपिंग करत असतो रात्रंदिवस. तर त्यासाठी हा मायोकार्डियम हेल्प करत असतो आणि म्हणूनच मायोकार्डियम हा जो मायोकार्डियम हे मिसोडर्मल इन ओरिजिन असल्यामुळं मिडल पार्ट जो मायोकार्डियमचा तो इलॅस्टिसिटी त्याच्यामध्ये असल्यामुळं हार्ट नेहमी लवचिकतेनं आपलं काम करत असतं आणि कंटिन्युअस याचं काम चालू असतं आणि म्हणूनच हार्टला मायोजेनिक हार्ट असं म्हटलेलं आहे. यानंतर नेक्स्ट पार्ट जो आहे एक्सटर्नल स्ट्रक्चर ऑफ हार्ट तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. इथं आपण थांबूया. धन्यवाद.